नमस्कार. कधी विचार केलाय की फक्त एका व्यक्तीच्या अनुपस्थितीमुळे एका सही अभावी संपूर्ण जिल्ह्याचं भवितव्य थांबू शकतं का? अहो, नंदुरबारमध्ये नेमकं हेच घडतंय. आज आपण समजून घेऊया की एका प्रशासकीय पेचामुळे जिल्ह्याचा विकासाचा आराखडा कसा पूर्णपणे ठप्प झालाय. जिल्ह्याचा विकास राम भरोसे हे फक्त एक वाक्य नाहीये, तर नंदुरबारच्या सध्याच्या परिस्थितीवर केलेलं एक अत्यंत मार्मिक भाष्य आहे. ह्यातून आपल्याला कळतं की प्रशासकीय दिरंगाईची किती मोठी किंमत तिथल्या लोकांना चुकवावी लागतीये. मंत्री माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा दिला आणि तेव्हापासून नंदुरबार जिल्ह्याला पालकमंत्रीच नाहीत आणि सगळा घोळ नेमका इथेच झालाय. आता पालकमंत्रीपद इतकं महत्त्वाचं का असतं? तर बघा, पालकमंत्री म्हणजे जिल्ह्याच्या विकासाचे कॅप्टन असतात. जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष या नात्याने जिल्ह्याच्या तिजोरीची चावी अक्षरशः त्यांच्याच हातात असते. म्हणजे जिल्ह्याचा पैसा कुठे, कसा आणि किती वापरायचा याचा अंतिम निर्णय तेच घेतात. आणि वेळ कसा निघून गेलाय ते बघा. नोव्हेंबरमध्ये सूचना आल्या, डिसेंबरची डेडलाईनसुद्धा निघून गेली आणि आता फेब्रुवारी उजाडलाय. पण नंदुरबारच्या विकास आराखड्यावर एक बैठकसुद्धा झालेली नाही. निर्णय तर दूरचीच गोष्ट, वेळ अक्षरशः वाया गेलाय. कायद्यामध्येच यावर एक तोडगा आहे. तो म्हणजे जर पालकमंत्री नसतील तर एक कार्यकारी समिती आराखड्याला मंजुरी देऊ शकते. म्हणजेच ही कोंडी फोडण्यासाठी एक चावी आपल्याकडे आधीपासूनच उपलब्ध होते. आणि हाच या संपूर्ण प्रकरणातला $1 मिलियन प्रश्न आहे की जर कायद्यात पर्यायी व्यवस्था होती तर मग तिचा वापर का केला गेला नाही. आणि या एका प्रश्नातून अनेक प्रश्न उभे राहतात. मुळात नंदुरबारमध्ये अशी काही समिती होती का? ती बनवण्याची प्रक्रिया तरी सुरू झाली होती का? आणि समजा हे काहीच झालं नसेल तर या चुकीला जबाबदार कोण? या प्रश्नांमुळे हे प्रकरण आणखीनच गुंतागुंतीचं झालंय. आकडा ऐकून धक्का बसेल. शेकडो कोटी एवढा मोठा निधी जो जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलू शकला असता, तो आज एका प्रशासकीय चक्रव्यूहात अडकून पडलाय. पण या शेकडो कोटींचा आपल्यासाठी नेमका अर्थ काय? याचा अर्थ आदिवासी बांधवांसाठीच्या अत्यंत महत्त्वाच्या योजना थांबल्या आहेत. याचा अर्थ पुढच्या वर्षी मिळणाऱ्या निधीवरही कदाचित कात्री लागू शकते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिल्ह्याच्या विकासालाच ब्रेक लागलाय. आणि गंमत म्हणजे आदिवासी योजनांसाठी तात्पुरता निधी उपलब्ध आहे, पण तोही समितीच्या मंजुरीशिवाय खर्च करता येत नाही. म्हणजे विचार करा, पैसे असूनही ते वापरता येत नाहीत, अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. या सगळ्या प्रशासकीय खेळात नंदुरबारची जनता मात्र हतबल झालीय. त्यांचे डोळे आता फक्त आणि फक्त राज्य सरकारकडे लागले आहेत की ते यात लक्ष घालून काहीतरी ठोस निर्णय घेतील. ही कोंडी फोडण्याची जबाबदारी आता पूर्णपणे शासनावर आहे. आणि जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न, आपली प्रशासकीय व्यवस्था खरंच इतकी कमकुवत आहे का की केवळ एका व्यक्तीच्या अनुपस्थितीमुळे एका संपूर्ण जिल्ह्याचं भवितव्य असं टांगणीला लागू शकतं? यावर विचार होणं खूप गरजेचं आहे.